महाराष्ट्र वासियांसाठी ही वर्षानुवर्ष येणारी समस्या आहे। पावसाळ्यात पाणी भरतं, त्यामुळे इथली वाहतूक बंद होते। परंतु आज पावसाळा नसताना देखील ब्रिजचा बोगद्याचं भुयारी मार्गाचं काम चालू असताना देखील त्या मार्गातून काही चुकीच्या पद्धतीने काम केल्यामुळे त्यांच्या ड्रेनमधून पूर्ण सिमेंटचं पाणी आल्यामुळे पूर्ण रस्ता चॉकअप झाला आहे। आज गुडघ्याभर पाणी बोगद्यात घुसलेलं आहे। त्यामुळे रिक्षामधील प्रवासी त्यांच्या रिक्षात पाणी गेल्यामुळे हैराण झालेत। लोकांना येण्याचा मार्ग नाही। आज आपण पाहत असलेले पूर्ण ट्रॅफिक चालू आहे। मुंबई महानगरपालिकेची दुर्लक्ष केल्यामुळे असे प्रसंग घडत असतात। यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वेळोवेळी आंदोलन करण्यात आली, तरी देखील महानगरपालिका यावर लक्ष देत नाही। येत्या 2 दिवसात महानगरपालिकेने जर लक्ष दिलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे येथे मोठं जन आंदोलन छेडलं जाईल, याची महानगरपालिकेने दक्षता घ्यावी। तर ह्या कामाचं श्रेय घेण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी बॅनर लावले, फोटो काढले, परंतु ते काम चालू असताना एकही त्या ठेकेदारावर लक्ष ठेवून कोणताही प्रतिनिधी लक्ष देत नसल्यामुळे चुकीच्या पद्धतीने काम चालू आहे। तसेच ज्या बाजूला काम चालू आहे त्या बाजूला ड्रेनची व्यवस्था न केल्यामुळे पाणी साचत आहे। महाराष्ट्र नगरच्या रिक्षा चालक तसेच छोटे मोठे वाहन यांचे एवढं नुकसान होत आहे की महानगरपालिकेने सर्वांना इथे विमा जाहीर केला पाहिजे आणि नुकसान भरपाई भरून दिली पाहिजे। याला सर्वस्वी जबाबदार महानगरपालिका डिपार्टमेंट आहे। महानगरपालिका पूर्व विभागाचे अधिकारी बोलतात की हा सबवे आम्ही वरळीला जे ब्रिज डिपार्टमेंट आहे त्याने हँडओव्हर केला आहे। ब्रिज डिपार्टमेंट बोलतात की आमच्याकडे कोणतेही यंत्रणा नसल्यामुळे आम्ही इथे काही करू शकत नाही। कालपासून पाणी भरलेलं आहे, तरी देखील महानगरपालिका अपयशी ठरलेली आहे। लोकांना खूप हाल होत आहे। पाणी भरलेलं आहे की रिक्षा वगैरे तिथून पास होत नाहीत, ब्रेक लागत नाही गाडींना। गाडीमध्ये बोधग्यामध्ये खड्डे बी आहेत आणि दगड बी टाकलेले आहेत, त्यावर रिक्षा जात नाही। आणि सकाळपासून आम्ही सगळ्या रिक्षा आतमध्ये पार्किंग मध्येच उभ्या गेलेल्या आहेत, अजून आम्ही गाडी बाहेर काढलेली नाही। असं काय मानणं आहे? लोकांना त्रास होत आहे, लोकांना त्रास, आम्हाला बी त्रास आहे आणि सगळ्यांनाच त्रास आहे। महाराष्ट्र नगरमध्ये सगळ्यांनाच त्रास आहे। ट्रॅफिक होतोय, प्लस दुसरं म्हणजे गाडी इकडे तिकडे जात नाही, मोटरसायकल जात नाही बोधग्यामधून। बारका बोधग्याचं काम झालं आता एक 15-20 दिवस झालं, महिना होत आलं, ते थोडक्यातच चाललंय, अजून काय त्याचं पूर्ण काय झालेलं नाही। एवढा त्रास होऊन पण प्रशासन याकडे लक्ष देत नाहीये। आम्ही किती वारंवार मोर्चे वगैरे काढलेत, पण ती दुरावस्था आहे आणि मेट्रोच्या गाड्या पण कंटिन्यू चालू आहेत, त्यामुळे भरपूर ट्रॅफिक होत आहे आणि आम्हाला खूप त्रास होत आहे। आणि पब्लिक पण बसायला घाबरते गाडी, आणि आम्हाला ते परवडत पण नाही। पाणी किती आहे? पाणी डोंगराच्या वर आहे, 3 फूट असेल शायद पाणी, कारण कालपासून भरपूर वाढलंय। काही त्याच्यावर काहीच करत नाही कारवाई। हा, पालिकेचे येतात बघून जातात, हे काय सकाळी पण आलेले, काहीच केलं नाही त्यांनी, काहीच करत नाही, लक्ष देत नाहीत काय कोण, ज्यांची त्यांची मर्जी चाललेली आहे। महानगरपालिकेला काय बोलणार? जे तुम्ही निवडून दिलात त्यांचं काय काम आहे? त्यांनी काहीतरी लक्ष द्यायला पाहिजे ना। पब्लिक निवडून आला, तुम्ही गेले, पब्लिक मरू दे तिकडे, त्यांना वाऱ्यावर सोडले, तुम्ही पैसे खाताय, बसून पगार भेटतो तुम्हाला। माझं तर हेच म्हणणं आहे डायरेक्ट, तर तुम्ही काय काम करताय? कशासाठी आलात निवडून? पब्लिक साठी का तुमच्या घरात वारण्यासाठी? हे आम्हाला पाहिजे, एवढंच पाहिजे।